चेंबूर कैंप के प्रसिद्ध समाज सेवक किशन दांगट ने निराधार महिलाओं के हाथों राखी बंधवाकर उनके साथ रक्षाबंधन का त्योहार मनाया। दांगट ने इन महिलाओं को राशन अनाज का तोहफा दिया। इस दौरान कई मान्यवर मौजूद थे। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट। देखिए, ऐसा है कि किशन दांगट जी चाहे वो आरोग्य क्षेत्र हो या फिर स्मशान में किसी को कोई चीज़ की आवश्यकता पड़ती हो और कभी कोई भी चीज़ की आवश्यकता पड़ी हो, रात दिन समय न देखते हुए किशन दांगट जी 24 घंटे लोगों की सेवा के लिए सदैव भागते रहते हैं। वो अपने परिवार को समय कम देते हैं, लेकिन सामाजिक जीवन में अन्य व्यक्ति को जहाँ पे आवश्यकता पड़ती है, वो व्यक्ति की अगर एक फ़ोन आ जाए इनके फ़ोन पे, तो किशन दांगट जी फिर अपने फैक्ट्री के अंदर भी अस्त व्यस्त काम को छोड़ के उन काम में लग जाते हैं और ये सदैव सामाजिक जीवन में सामान्य व्यक्ति को किसी प्रकार का कोई कष्ट न हो, इसलिए वो सदैव समाज सेवा काम करते हैं। आज उसी के उपलक्ष्य में उन्होंने कहा कि मैं अपनी बहनों को आज अनाज बांट करके अपना रक्षाबंधन मनाऊंगा। ये उनका एक अनोखा तरीका है कि उसमें भी एक समाज सेवा का वो कहीं ना कहीं वो चीज़ को ढूंढ निकालते हैं और समाज सेवा करते हैं। भगवान उनको शक्ति दे, इसी तरह से वो लोगों की सेवा करते रहें, ज़्यादा से ज़्यादा उनको सामर्थ्यवान बनाए कि ज़्यादा से ज़्यादा संख्या तक लोगों को समाज सेवा पहुंचा सके। इनको बहुत बहुत शुभकामनाएं किशन दांगट जी को। वैसे हमारे मित्र किशन दांगट जी इस चेंबूर कैंप में हमारे एक सक्रिय समाज सेवक हैं। उनको मैं करीब 25-30 साल से जानता हूं। कि आज का ही दिन का उपक्रम नहीं है। मैंने देखा है जब ये व्हाट्सएप पे अनेक प्रोग्राम के जो फोटो भेजते हैं और व्यक्तिगत तौर से जब भी उनकी दिनचर्या सुबह शुरू होती है, घर से निकलते हैं तो रास्ते में जो भी कुछ गरीब आदमी या कोई मिलेगा जिसको संकट है, उसके मदद की आवश्यकता है, ऐसे लोगों को उनको मदद करने के लिए वो सबसे आगे रहते हैं। हर मंदिर में जाते हैं, मंदिर वाले से मिलकर आध्यात्मिक की बातें करते हैं और वहाँ की व्यवस्था में वो खुद व्यक्तिगत शामिल होकर उनको सहयोग करते हैं। कोई बीमार आदमी हो, कोई बीमार हो, उसको आर्थिक परिस्थिति उसकी कमकुवत हो, ऐसे व्यक्तियों को हॉस्पिटल में एडमिट करके उनको भी सेवा वो करते हैं। और उनका ये काम देखते हुए मैं तो उनको पहले ही कहा था, आज से 1 साल पहले, आप ऐसा ही काम करो, निश्चित तौर से जो पार्टी के वरिष्ठ लोग आपके काम को देख रही है उसका फल आपको अवश्य मिलेगा। ऐसा मैं उनको पहले 1 साल पहले ही बोला है। और जो आज का उपक्रम है रक्षाबंधन के निमित्त, उन्होंने रक्षाबंधन तो अपना परसों हो गया 2 दिन पहले, फिर भी आज उन्होंने देखा कि हर साल की तरह जो विधवा महिला है उनको बुलाकर उनको एक अनाज देकर उनकी सेवा करने का काम वो किया है और रक्षाबंधन उस माध्यम से बनाते हुए अपने के दिल में वो खुशी हासिल किया है। और इस उपक्रम में मुझे बुलाया है। मैं हमारे भारतीय जनता पार्टी के मंडल के महामंत्री राजा राव उपाध्याय हो, हमारी यहाँ की सिंधी कैंप की समाज सेविका पूनम जगेसिया हो और दूसरे हमारे नवजीवन सोसाइटी के मीरानी जी हो, ऐसे वरिष्ठ कार्यकर्ता भी इस कार्यक्रम में आए हैं। और इस कार्यक्रम के माध्यम से मैं हमारे मित्र किशन दांगट जी को बधाई देता हूं और वो ऐसे उनका आयुष्य, उनकी उम्र, लंबी उम्र भगवान दे, उसको सुख शांति रखे, उनका आयुष्य, उनका उम्र अच्छे तरह से रहे, यही भगवान से प्रार्थना करता हूं। धन्यवाद। सगळ्या जनतेला अगोदर मी नमस्कार करतो आणि असे कार्यक्रम जे मंदिरासमोर जे लोक बसतात ते कायकांना आई वडील म्हातारे झाले म्हणून घराच्या बाहेर काढतात। अशा लोकांना मी ब्लँकेट, हेच आज माझं 7 वर्षापासून चाललेलं आहे काम, ब्लँकेट वाटले 4 वर्षापूर्वी। त्याच्यानंतर दिवाळीला लॉकडाऊनमध्ये जे फराळ लोक आपण घरी करतो दिवाळीच्या सणाला, ते मी घरी न करता एक मंदिराजवळ जेवढी लोक आहेत त्यांना बोलवतो, पॅकेट बनवतो, करंज्या असतील, लाडू असतील, मिठाई असेल, ती एक पॅकेट बनवून असे कमीत कमी 30-35 माझी पॅकेट बनवतो, माझी जी ऐपत असेल त्याप्रमाणे, आणि त्यांना देतो। आता काय, आमची एकच बहीण होती आणि ती वारली। आता काय सगळ्यांनी नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला, त्या निमित्ताने मी विचार काय केला माहिती का, 25 तारखेला माझा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, नारळी पौर्णिमा झाली
त्या दिवशी सगळ्यांचे जे बहीण भावाचे जे मी सगळे बघितले घरोघरी जाऊन आनंद त्यांचा बहीण भावाचा, तर त्याच्यात खरोखरच माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी म्हणतो विधवा जेवढ्या महिला असतील त्यांना मी बोलवीन माझ्या ऐपतीप्रमाणे, आणि वयस्कर असतील त्यांना म्हणजे आसरा नाही अशा त्यांना बोलवलं आणि हा कार्यक्रम मी मनात विचार केला. ते एक 30-35 अशा 6 वस्तू घरी लागणाऱ्या तांदूळ, डाळ, साखर, तेल अशा वस्तू थोड्या थोड्या माझ्या ऐपतीप्रमाणे त्यांना देण्याचं मी ठरवलं. आणि हे ठरवल्यानंतर काही महिलांनी माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, आज 20-25 वर्षापासून भाऊ भाऊ करतात, त्या सगळ्या आल्या. सगळ्यांनी मला राखी बांधली, भरभरून आशीर्वाद दिले. त्या पद्धतीने मला एवढा आनंद वाटला की मी हे लाखो रुपये कमवून बी माझे काही कामाचे नाही, एवढं प्रेम मला यांनी दिलंय. त्याच्यात मी खूप आनंदी आहे. आणि असंच यांचं प्रेम कायम माझ्यावर राहू आणि माझ्या हातून अशीच लोकांची सेवा घडो. हॉस्पिटलमध्ये सुद्धा साहेब मी 500-1000 रुपये कोणाला औषध नसेल तर देतो. हे सगळ्यांना जाहीरपणे सांगतो. मी कुर्ला साबळे नगर पर्यंत मदत करतो, पण त्यांची परिस्थिती तशी पाहिजे. मी माझ्या पगारातून देतो, असं कोणचा 1 रुपया हिसकून आणत नाही. माझा जो पगार आहे त्याच्यातून मी 5000 दर महिन्याला काढतो आणि असे समाजसेवेच्या खर्चाला करतो. याच्याने काय मला खूप आनंद मिळतो. मग खाली माणसंच नाही, पशु पक्षी असतील ते आता हे चेंबूरला सगळ्यांना माहिती आहे. सगळी पशु पक्षी जेवढे आले ना सगळ्यांना करीतच असतो. मला जेवढा आनंद मिळतो ना, मी आता तुम्हाला काय सांगू. असं सगळ्यांनी मी सांगतो, जनतेला हा आवाहन करतो, सगळ्यांनी असे प्रत्येक नगरात कोण असतील त्यांनी असे कार्यक्रम राबवावेत. हे सांगत नाही करा, पण वाटलं मनाला तर राबवा, प्रत्येकाने राबवा असं माझी इच्छा आहे. आज तिचा नवरा मरतो तर तिला किती दुःख होतं ते तिच्या मनाला माहीत असतं. अरे नवरा बायको ज्या टायमाला आपल्या भावाकडे जाते काय रुबाबाने जाते, मग ती विधवाला कोण करणार. ते मी माझ्यासारख्या असे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या मागे खंबीरपणे काही काम असू द्या त्यांचं जे आपल्याच्याने होईल. मी हे सांगत नाही त्यांना तुम्ही राशन भरून द्या, त्यांना पैसे द्या. खाली एवढं जर बोलले ना मी आहे ताई घाबरू नको, तर त्यांना खूप अभिमान वाटेल. आणि आता सध्याच्या काळात जे आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे याच्यावर काहीतरी नियंत्रण सगळ्या एरिया वाईज ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची गरज आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे, एकट्याची जबाबदारी नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची नाही, पोलिसांची नाही, कर्मचाऱ्यांची नाही. हे आपल्या एकामेकाची जबाबदारी आहे आणि एकामेकाच्या जबाबदारीने हे आपण हे दूर करू शकतो संकट. हे मोठं संकट नाही. जे आज इथं असं होतंय मुलींवर अत्याचार होतात हे मोठं संकट नाही. शेजारीची मुलगी आपल्याला दिसली भाऊ शाळेत आहे तिथं आपण उभं राहिलं पाहिजे. बाजूवाल्याची मुलगी आपली मुलगी, बाजूवाल्याची बहीण आपली बहीण, बाजूवाल्याची बहीण आई आपली आई. जर हे समजलं या महाराष्ट्रात कधी आयुष्यात असं धोकादायक प्रकार होणार नाहीत आणि याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि मी जर काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा सगळ्यांना. आणि ह्या मान्यवर नेते जे वाशी नाक्याचे 2 टाइम नगरसेवक आणि त्यांच्या अनेक संस्था आहेत, शाळेत त्यांनी कमीत कमी 2000 मुलं शिकवतात. असा माणूस माझ्या एक कार्यक्रमात छोटेसे आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं नाव आहे विठ्ठल खरटमल. कधी अहोरात्र कुठल्याही गरिबांनी बोलू द्या त्यांच्याकडे जाणार. काय बाबा तुझी माणसानी काय अपेक्षा नसते पण जाणं गरजेचं असतं. तिथे राजाराम उपाध्याय म्हणून एक कॅम्पात राहतात इंद्रनगरमध्ये. ते सुद्धा सकाळी उठले LICचं काम करतात, ऑफिसर आहे ते. पण ते दिवसभर मला वाटतं मी LICत कधी जातात मला माहित नाही. ते दिवसभर फिरत असतात समाजसेवेमध्ये. कालच ते एक मैताला गेले, या कार्यक्रमाला नाही आले. मैताला गेले, म्हणले मैत बहुत जरुरी. असे कामं करतात असे राजाराम उपाध्याय जी आहेत. तुम्ही पूनम जगेशला ओळखीत असाल, चेंबूरला त्यांचे बॅनर वगैरे लागतात बघा. खरोखर बॅनर लावण्यासारखीच बाई आहे ती. म्हणजे एवढं काम करते, लोकांचं काम अहोरात्र. गरीब मोठं बघत नाही, 9 जूनमध्ये राहते. तर अशा लोक मी आहेत, पण त्या माणसापर्यंत आपली दुःख पोचली पाहिजे. आपण त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे. त्यांच्यावर गेलो तर त्यांना माहीत पडेल आम्हाला दुःख आहे. बाकी काही खोटे बी लोक आहेत, मी हे सांगत नाही खोटे नाहीत, खोटे बी आहेत. पण ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना मदत ही आपली केली पाहिजे. माझ्या चुलत्यांनी सांगितलेलं आहे आपण 1 रुपया कमवला तर 4 अधिकार गरिबांचा आहे.
जो आपल्यापेक्षा, आपण श्रीमंत नाहीत, त्यांच्यासारखेच आहोत, पण एक भाकरीतली चोखंड भाकर त्यांना द्या, अर्धी भाकर घरातल्यांना द्या आणि चौथर येते आपल्या पोटात घाला. जर 500 रुपयाचं जेवलात आणि 20 रुपयाचा वडापाव खाला, पोट तेवढंच भरणार. म्हणून त्याच्यातून कटोती करून लोकांची सेवा करा, हीच माझी इच्छा आहे. आणि जर काय याच्या पुढे काय असेल, कोणचं काय असेल, मी सदैव तुमच्या सेवेला हजर आहे. कधीही बोला. आणि सगळ्या जे पक्षी प्राणी असतील त्यांची सेवा करा. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण सगळ्यांनी एवढा जो मला भरभरून आशीर्वाद दिलाय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे हात जोडून नमस्कार करतो. खूप चांगलं केलंय, गरिबांना, विधवा बायकांना देऊन खूप चांगलं केलंय. आणि त्यांना अजून आयुष्य, आमच्या बहिणीकडनं आयुष्य त्यांना अजून भेटू द्या. हा, आम्हाला त्यांचाच हात आहे अजूनपर्यंत. आम्ही त्यांच्यावर हे किती दिवस आम्ही त्यांना बघतात, सगळं आम्हीच हेच करतोय. व्यवस्थित आहे ते, फार चांगलं केलं. आमचे एक मोठे भाऊ म्हणून आयुष्यभर आम्हाला असेच राहू द्या, आमची एवढीच विनंती. किशन जी एक बहुत बड़े आदमी हैं, बहुत बड़े समाज सेवक हैं. आज जो कार्य उन्होंने किया है एक दिल को छू गए. इतनी सारी बहनों ने आज रक्षाबंधन मनाया, बहुत बहुत बधाई हो उनको. और ऐसे कार्य किशन जी करते रहे, हम उनके साथ हैं. किशन जी ने जो प्रोग्राम रखा है, मैं देखकर एकदम दंग रह गई हूँ, क्योंकि वो बोले कि उनके पास कोई बहन नहीं है, लेकिन आज मैंने उनकी इतनी सारी बहनें यहाँ पर देखी तो बहुत खुशी हुई. जो प्रोग्राम उन्होंने किया है, आज इतना मदद कर रहे राशन पानी का वो, और अपनी बहनों को तो हर कोई देता है, लेकिन किसी गैर को देना मतलब बहुत बड़ी बात है, उसके लिए बहुत बड़ा दिल चाहिए. तो किशन जी ने जो प्रोग्राम रखा है, मेरे को बहुत खुशी हुई. का इस चेंबूर विधानसभा का मुखिया कहता हूँ, आज उनको मैं एडवांस में किशन दांगट जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. चेंबूर की एक एक जनता की तरफ से इनको बहुत बहुत शुभकामनाएं. इसी तरह प्रगति के पथ पर आगे बढ़ते हैं. भगवान इनको शक्ति दे, सामर्थ्य दे, धनवान बनाए, ताकि दिल खोल करके लोगों की सेवा इसी तरह करते रहें. और मैं चाहूंगा साथ साथ अपने भी स्वास्थ्य का ध्यान दें. आप स्वस्थ रहें, मस्त रहें, यही हम सबकी शुभकामनाएं. लय मोठे होऊन द्या सगळे जण, असू द्या, असंच आम्हाला मिळू द्या.